मित्रो, आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत खंत म्हणजे काय? माणूस खंत का करतो? त्याचे काय दुष्परिणाम होतात? आणि यातून बाहेर येण्याचे काय उपाय आहेत? तर अतिशय महत्वाचा विषय आहे की प्रत्येक माणूस कमी अधिक प्रमाणामध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टीची खंत करत राहतो. आता ही खंत म्हणजे काय? खंत म्हणजे एखादी गोष्ट आपल्या अपेक्षेप्रमाणे घडली नाही. चुकीचा निर्णय घेतला गेला किंवा एखादी संधी गमावली गेली याबद्दल मनात निर्माण झालेलं जे दुःख आहे, मनात जे काही सल आहे, जसा सल एखादा आपल्या डोळ्यामध्ये कचरा गेल्यानंतर जसा सलतो ना, तसा एखादी गोष्ट आपल्या अपेक्षेप्रमाणे घडली नाही, हा जो विचार आहे आपल्या मनात असा सलत राहतो आणि हे सलणं नक्कीच वेदनादायी असतं. मग ह्या वेदनेतच किती दिवस जगायचं हा विचार आपण केला पाहिजे. खंत म्हणजे काय? तर भूतकाळातील पुन्हा एकदा सांगतो, भूतकाळात एखाद्या निर्णयाबद्दल, कृतीबद्दल, उक्तीबद्दल किंवा घडलेल्या घटनेबद्दल मनात जे दुःख निर्माण होते, त्याबद्दल विचार करून जे दुःख निर्माण होते, त्याबद्दल वाटणारं दुःख म्हणजे खंत. त्याबद्दल वाटणारी वेदना म्हणजे खंत हा शब्द वापरला जातो. तर आपल्याला विषय कळला खंत म्हणजे काय. तर आता आपल्याला ह्या खंत आपण का करतो? खंत करण्याची काही कारण आहेत का? तर नक्कीच कारण आहे. काय कारण आहेत बाबा? तर चुकीचा निर्णय हे त्याचं एक कारण आहे. आपण घाई गडबडीमध्ये किंवा कोणाचं तरी ऐकून, संशयातून, गैरसमजातून एखादा निर्णय घेतलेला असतो आणि जेव्हा तो निर्णय चुकलेला असतो आणि त्या चुकलेल्या निर्णयाचे दुष्परिणाम भोगावे लागतात किंवा भोगावे लागले, याबद्दल जे दुःख वाटते ती खंत असते. बरं, ते काय निर्णय चुकला, त्याचे दुष्परिणाम झाले ते झाले. आता काय विषय आहे त्याचा? झालं, रात गई बात गई. असं जे विचार करतात त्याच्याबद्दल त्याला काही वाटत नाही. एक किंवा ते चुकीचा होता का बरोबर होता हे मूल्यमापन करणाऱ्याने चुकीचा ठरवला, पण मला चुकीचा वाटला नाही, कारण तेव्हाची माझी मनस्थिती, तेव्हाची एकंदरीत परिस्थिती बघताना आणि तो निर्णय तेव्हा कोणता ना कोणता निर्णय घेणं गरजेचं होतं आणि न निर्णय घेतला असता तरीही काहीतरी खंत राहिलीच असती, काहीतरी नुकसान झालं असतं. ते ठीक आहे, माझं नुकसान झालं, काही मला प्रॉब्लेम नाही, पण आपल्या संस्थेचं, आपल्या कार्यालयाचं नुकसान झालं असतं, देशाचं नुकसान झालं असतं, म्हणून तो निर्णय घेतलेला होता. मला त्याची पर्वा वाटत नाही, असाही काही जण विचार करतात. ती खंत बाळगत नाही. ना खंत ना खेद, जे काही केलं ते राईट. तेव्हाच्या माझ्या बुद्धीप्रमाणे, माझ्या कुवतीप्रमाणे आणि तत्कालीन परिस्थितीची गरज म्हणून ते मी घेतलेला निर्णय होता. आता उदाहरणार्थ एक विषय असा आहे की की दोन व्यक्ती रजा मागायला आले आणि मग एक मुख्याध्यापकाकडे दोनच शिक्षक होते. दोघेही रजा मागायला आले आणि एका जणाने म्हणलं, नाही मला सर द्यावीच लागते रजा. त्याने म्हणले, आता खरं तर त्यालाच तेवढं काही काम नव्हतं. त्याचं तेवढं काही काम नव्हतं, ते तो गेला नसता तरी जमलं असतं, पण दुसऱ्याचं मात्र खूप काम.
मग त्याचं कामच आता ऐकून न घेता या मुख्याध्यापकाने काय केलं, तुमच्या डोळ्यासमोर दिली ना रजा, आता काही शाळा बंद पाडू का, मलाही कोणी विचारणार राहतं की नाही. त्या माणसानं तो विषय सांगे त्याची रजा नामंजूर करण्यात. आणि हा जो स्ट्रेस मध्ये होता, तुम्ही असलं तर या ठिकाणी काय केलं असतं, असा तर तो तर पळाला ना, एक जण रजा घेतला मंजूर केल्याबरोबर. हा याच्यावर त्याच्यावरचा राग, याचा वैयक्तिक राग, आणि आपण हे त्यालाही पण रजा देऊ शकत नाही, ही याची मजबुरी पण होती, त्याचं एक दुःख. त्यामुळे तो खूप असा काही बोलला. आता शेवटी त्यांनी नाईलाज म्हणून मान्यच करावं लागते. नोकरीतली ही मर्यादा असते. बॉस इज ऑलवेज राईट ही भूमिका घेऊन जे जगतात त्यांनाच नोकरीमध्ये यशस्वी माणसं समजतात. जे कोणी बॉसचं पण चुकू शकतो असं जे सांगतात, त्याला उद्धट, उर्मट, बेसिस्ट असं त्याला संबोधलं जातं. तर मित्र, शिस्तभंग असं त्याचे शब्द आहेत, शिस्तभंगाची कारवाई. तर मित्र, या संदर्भामध्ये मग काही दिवसाला त्यांना कळलं, उद्या शिक्षक आला शाळेमध्ये, खूप नाराज होता, दुःख होतं. पण जेव्हा त्याला कारण कळालं, तेव्हा मात्र या मुख्याध्यापकाला खंत वाटू लागली की खरंच हे जेन्युइन कारण होतं, महत्वाचं कारण होतं, यांना रजा देणं गरजेचं होतं, त्याला दिलं नसतं तर असं झालं असतं, असं त्याला असं थोडा वेळ दुःख वाटलं. पण तो ज्याला दिलं नसतं तो गोंधळच घातला असता दारू पिऊन. आणि त्याची जरा त्याला राजकीय पाठिंबा होता, आणि तो गुंडही बाळगून होता थोडं. उद्या काहीतरी जास्तच याचं नुकसान केलं असता, म्हणून त्यावेळेस याने विचार केला. मग त्याचं ठीक आहे, याचं काय जे झालेलं झालं, पण आपल्या हितासाठी तरी हाच विषय आहे असा विचार करून तो त्या दुःखातून बाहेर परिस्थिती वस्तुनिष्ठ विश्लेषण करून नाईलाज म्हणून आपल्याला तो घ्यावा लागला. त्या दुःख बाळगण्याचं काही कारण नाही आता काही, म्हणून तो त्यातून मुक्त झाला. ठीक आहे सर, त्याने एवढंच सांगितलं, ठीक आहे यावेळेस हे घ्यायला पाहिजे होतं, स्वारी, फक्त क्षमा मागितलं, मी क्षमा मागतो, आणि तुम्ही आता जा, मी सांभाळतो शाळा, कोणी अधिकारी आला तरी मी सांगतो, तुम्ही जा. मग तो शिक्षक परत 1-2 तासच ड्युटी केला, मी गेला, काय हरकत नाही, त्यांनी सही केलेलीच होती, काय हरकत नाही, जा. मग त्याच्यावर तेव्हाच उपाय जे काही करता आलं ते केला. त्याने विचार केला की आता मी काय, जे काही खरंच ते चुकलाच होता, पण ते ठीक आहे, पण मी त्याच्यावर जे काही उपाय करणं शक्य होते ते केलं म्हटलं, आणि त्यातून तो बाहेर आला. आता काही जण ते नाही नाही असं दुःख बाळगत बसतं, नाही राव, नाही राव, ते करायला नको होतं, करायला नको. आता किती दिवस. तर ह्याचा चुकीचा निर्णय घेतला गेला याची जी खंत वाटते. पण मला सांगा, अजून एक वस्तुनिष्ठ विचार केला तर कोणाचे निर्णय सगळे बरोबर असतात हो? काही जणांचे सगळे, कोणाचे ना कोणाचे काही निर्णय चुकतच असतात. कारण बुद्धीची मर्यादा, परिस्थितीची मर्यादा, व्यक्तीची मर्यादा म्हणून, मनस्थितीची मर्यादा म्हणून का असते. तोंडाकडे पांघरण घेण्याचा निर्णय घेतला तर पाय उघडे राहतात. पाय झाकायचा निर्णय घेतला गेला, तोंड उघडं राहते. ही परिस्थितीची मर्यादा असते. मग याच्या वेळी कोणता तरी पाय तरी थंडीत कुडकुडले पाहिजे, किंवा तोंड तरी कुडकुडलं पाहिजे. म्हणून हेच परिस्थिती बदल असते. कुठलाही निर्णय घ्या,
त्याचे काही ड्रॉबॅक्स असतात आणि त्याच्यासह आपल्याला जगायचं असतंय. त्यामुळं घेतलेल्या निर्णयाबद्दल दुःख करत न बसता काय मग यातून काय बोध घ्यायचा? बोध हा घ्यायचा की आता घाईघाईत घेतला असलं तर आता यानंतर घाईघाईत निर्णय घ्यायचा नाही. अर्धवट माहितीच्या आधारे घेतला गेलेला निर्णय असेल तर यानंतर माहिती घेऊन निर्णय घ्यायचा. संशय आणि गैरसमजातून निर्णय घेतला गेला असेल तर संशय आणि गैरसमज न करता वस्तुनिष्ठपणे पूर्वग्रह दूषितपणा न ठेवता न्याय्य असा निर्णय घेणाराचा ठाम निर्धार करा. हा त्याच्यावर उपाय. दुसरी गोष्ट गमावलेल्या संधीबद्दलची खंत करण्याचं कारण काय? गमावलेली संधी. आता ही गमावलेली संधी काय असते? गमावलेली संधी तुम्हाला एखादी गोष्ट कोणीतरी देतो म्हणलं होतं, ते दिलं नाही. तुम्हाला एखादी संधी चालून आली होती, पण कोणीतरी पाय मारला. किंवा तुम्हाला जी संधी मिळणार होती, तुम्ही ताटाखालचं मांजर होऊन जर वागला असतात तर, त्यांच्या ओंजळीनं पाणी पिला असतात तर, जे खोट्यालाही तुमचंच बरोबर आहे म्हणला असतात तर, जे मग या पद्धतीनं जर वागलं असतात तर, कोणत्या पद्धतीनं? एक पद्धत आहे ते मला सांगतो. बॉस म्हणाल तसं वागलं असतं तर ती संधी तुमची गमावली गेली नसती असं तुम्हाला जे वाटते. कोणत्या पद्धतीनं? एका गावामध्ये एक शेतकरी आणि त्याचा नौकर कडबा म्हणजे गुरासाठी पशुपक्ष्यासाठी खाण्यासाठी जो ऐरण वापरला जातो ते कडबा ते रचत होते. रचत असं वर नेत होते आणि मग ते रचत असताना एका बाजूनं ते वळई म्हणतात त्याला, ते असे कल्ल्यासारखी ह्या मालकाला दिसली. मालक खाली होता, शेतकरीच पण मालक म्हणतात त्याला कोणी. ते नौकर आहे म्हणून हा मालक. याला नौकरच नसला तर यानं कुठं मालक राहिला असता. हा तो शेतीचा मालक म्हणलाच असता. मग त्यानं विचारलं, अरे निवृत्ती, ही आपली कडब्याची वळई अशी जरा झुकल्यासारखी दिसाली. झुकल्यासारखं दिसायला मला. बरोबर आहे तुमचं. नाही रे, उगं वाटते माणसाला. नाही 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 रे, नाही. नाही 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 बरोबर आहे. मला मला उगाच वाटलं होतं तुम्हाला वाटल्यामुळं, पण नाही नाही बरोबर आहे. झुकली नाही, झुकली नाही. हा निवृत्ती मी म्हणाल तसं वागते बाबा. यालाच ठेवतो आयुष्यभर नोकर. याच्या मनात विचार येऊ लागला. थोड्या वेळाने वळई पडते काय की रे? पडतेकडे मालक म्हणतात त्याला. नाही पडणार रे, बरोबर पडणार. खरं आहे, मधच चुकलं बघा. पडला. मग पडली की रे. ही पडली किंवा मालक तुमचंच खरं झालं. पडली बघा. मला लक्षात आलं नाही म्हणलं. असं नव्हतं पाहिजे म्हणता यानं. असं मी म्हणेल तसं. म्हणजे लोकांना म्हणाल तसं वागलं. पण काही जण वैचारिक स्वातंत्र्य, स्वमत, योग्य गोष्टीला योग्य म्हणणाऱ्या मनोवृत्तीचे असतात. त्यांना काही गोष्टीपासून दूर राहावं लागतं आणि त्या कारणानं दूर राहावा लागला असेल तर त्याचं तुला काही खंत बाळगण्याची काही कारण नाही. तो तुझ्या वैचारिकतेची, तुझ्या सत्यनिष्ठेची, तुझ्या सौमताची ती किंमत आहे. गुळाचा गणपती
म्हणून जर झाला असता तर तो गणपती म्हणून एखाद्या पदावर बसला असतास. पण ते गुळाचा गणपती ज्याला नको आहे त्यांनी खंत बाळगायची नसते. तर तुम्ही कुठलाही कोणत्या कसं वागा, काही फायदे असतात, कसं वागा, काही तोटे असतात. त्यामुळे गमावलेल्या संधीबद्दलची खंत बाळगू नका. एक जण म्हणला, असा विषय चालला होता तर मी तर म्हणाल तसंच वागलो की हो सर म्हणला. मग तरी पण संधी मिळालीच नाही की म्हणे. मग काय करतोस? आता काय करतोस? मग आता काय करता मग म्हटलं, त्याला विचारतं. काय नाही, दुःख वाटते म्हणलं. काय? जसं म्हणल तसं वागलो. आपे त्यांच्या ओंजळीनं पाणी पिलं. बर. मग मग ओंजळीनं पाणी पिणारे, त्यांच्या मनासारखं वागणारे बरेच जण होते ना. त्या यादीमध्ये, त्या लाईनीमध्ये बरेच जण होते ना. मग ते जास्त ओंजळीनं पिले असतील, त्याला मिळालं ना पद. हा, ते बरोबर आहे. ते बरोबर. ते बरोबर आहे सर. मग काय एका पदावर सगळ्यांनाच थोडंच बसताय एकाच वेळी. त्या परिस्थितीची ती मर्यादा असते. लक्षात आलं का? तर आणि सगळ्याला सगळ्या संधी मिळत नसतात. आणि त्या ज्या मिळालेल्या संधी, हे मिळालं तेव्हा संधी वाटतात. पुन्हा त्याला ती संधी वाटत नाही. असे अनेक विषय असतात. एक उदाहरण मी तुम्हाला देतो. एकदा मी गटसंमेलन होतं एका ठिकाणी. मला वक्ता म्हणून बोलवण्यात आलेलं होतं. ते शिक्षकांना मार्गदर्शन करायचं. मग मी बोलताना एक सहज विचारलं शिक्षक. एक विषय म्हणून विचारला सहज. म्हणजे शिक्षकांचं व्यक्तिमत्व, असं काहीतरी विषय होता. तर म्हणलं की ज्या दिवशी आपल्याला नोकरी लागली, ऑर्डर मिळाली, ऑर्डर मिळाल्यानंतर किती जणाला आनंद वाटला होता? बहुतांश जणांनी, 99% जणांनी हात वर केला. मग त्याला मी म्हटलं, एक जणाने हात वर केला नव्हता. मी त्या सरांना विचारलं, सर तुम्हाला आनंद वाटला नव्हता? नाही सर म्हणला, मी नाईलाजाने करावं लागेल म्हणलं हे मला शिक्षक बनायचंच नव्हतं. काय आता दुसरं काहीच बनता आलं नाही. आता हेच ऑर्डर आली, मग आता करायला म्हणलं कसं तरी. बरं, ठीक. त्या 99% लोकांना मी विचारलं मग. त्यांच्या समोर त्यांच्यासाठी प्रश्न आहे सर, आता तुमच्यासाठी नाही म्हटलं. ऑर्डर आल्याच्या दिवशी आनंद वाटला. आज का आनंद वाटत नाही? नोकरी करताना. नोकरीचा कंटाळा आलाय, असं का अनेक जणांना वाटते ना म्हणलं. त्यांच्यासाठी बोलतो अजून वाटलं म्हणलं. आपण आता त्याचं अजून थोडस विशिष्ट. तर त्यांनी सांगितलं, ज्या अपेक्षा होत्या, हे पैसे आल्यानंतर नोकरीतून ह्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतात. ते आता होत नाही, त्यामुळे आम्हाला आनंद वाटत नाही. मी म्हटलं, त्या दिवशी जे पगार मिळाला, पहिल्या दिवशीचा जो पगार होता आणि आजच्या पगारामध्ये नाही, वाढ खूप झाली म्हणजे. मग अपेक्षा वाढल्या ना. बरं ठीक आहे ना. मग काय दुःखत खंत बाळगत जगायचं का म्हणून? नाही नाही. मग असा विचार करा तुम्ही की उद्यापासून तुम्हाला नोकरी नाही आणि पगारही नाही. तेव्हा त्याच्या मनात विचार आला, अरे मिळते ते पगार आणि आहे ती नोकरी पण चांगली आहे. याच्याविषयीची कृतज्ञता जर तुम्ही बाळगली, तर आपल्याला या पद जे मिळालंय किंवा आहे ते काही त्याच्यात समाधान वाटत नाही, असं जे वाटते ना, त्याच्यातून तुम्ही बाहेर येऊ शकता.
आणि आणखीन एक विचार करायला पाहिजे, की तुम्हाला तर ही संधी मिळाली. ती एखाद्या वेळेस तुम्ही मुख्याध्यापक झाला नाही. ठीक आहे. पण तुम्ही शिक्षक म्हणून निवृत्त झालात ना. पण काही जणांना शिक्षकही होता आलं नाही, पगारही मिळाला नाही, बेकार म्हणून सुशिक्षित बेरोजगार म्हणूनच आयुष्याचा तेही सेवानिवृत्त झाले असं समजा. तुमचेच वर्गमित्र. हां, तर म्हणलं हेही बरोबर आहे. म्हणजे सांगायचा हेतू हा आहे, की आपण गमावलेल्या संधीबद्दल विचार करून व्यथित होण्यापेक्षा मिळालेल्या संधीबद्दलची कृतज्ञता व्यक्त करा. मग तुम्ही आनंदित राहू शकता. आपल्याला शिकायची संधी मिळाली, नोकरीची संधी मिळाली. विशेषतः घराच्या जवळ नोकरी मिळाली. काही जणांना संधी सैन्यामध्ये आहे तर ते बर्फामध्ये अंधाऱ्या रात्री हं, पाऊस पडत असताना ड्युटी करावी लागते सैनिकाला. रात्री बेरात्री आणि ते काही सैन्य विरोधी सैन्याचा हा घाला कधी घातला जाऊ शकतो. तर अशा परिस्थितीमध्ये ते ड्युटी करतात. याचा विचार केला तर आपल्याला मिळालेली ड्युटी ही खूप आनंददायी आहे, खूप सुखकारक आहे, खूप सोयीची आहे. हा विचार तुमच्या मनात येऊन तुम्हाला आनंद वाटेल, हे मग खंत वाटणार नाही. तर दुसऱ्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला एक विचार करावा लागेल. माणसाला काही मिळालेल्या अपयशाबद्दल खंत वाटते. अपेक्षाबद्दल खंत वाटते. एखाद्या परीक्षेतलं अपयश असेल किंवा निवडणुकीमधले अपयश असेल आणि मग त्याची खंत वाटायला लागते. त्या अपयशाचा विचार आठवला की दुःख वाटायला लागतं. हे असं घडायला नको होतं. तर मित्र, सगळ्यांना सगळ्याच क्षेत्रामध्ये यश मिळत आणि या अपयशाकडे अपयश म्हणून न पाहता ती संधी म्हणून पाहिली पाहिजे. मला ह्या गोष्टीचा अनुभव घेण्याची संधी मिळाली आणि याच्यातून ह्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या आणि किंवा त्या निवडणुकीसाठी पर्यंत मला जी संधी मिळाली. आता काही जणाला तिकीट दिलं नाही म्हणून खंत वाटते, तर काही जणाला निवडणुकीत पडलो याची खंत वाटते. तिकीट पडलो, त्या तिकीट न दिलं त्याला विचारा जाऊन, पडलो किंवा विजय झालो असतो, पण उगाच साहेबांना मला तिकीट तरी द्यायला पाहिजे होतं, असं ते म्हणते. आणि याला जर विचारायला गेलं तर मला जे सहकार्य करायला पाहिजे होतं ते केलं नसल्यामुळे माझा पराभव झाला म्हणून यानं दुःखी, त्याला तिकीट मिळालं म्हणून त्यानं दुःखी. साहेब नाराज होतील म्हणून काही जण मी तिकीट मागू शकलो नाही म्हणून खंत. कोण कशी खंत बाळगून आयुष्याचा खत करून घेत राहील सांगता येत नाही. तर मित्र, यश आणि अपयश ह्या अनिवार्य बाबी आहेत जीवनातल्या आणि त्या दोन्हीचाही आपल्याला स्वीकार करत जगावं लागतं. ऊन पाऊस, ऊन सावली जीवनात येते, ऊन येते, सावली येते, चढ येतात, जीवनात उतार येतात. हे जीवनाचे अनिवार्य घटक आहेत. ते सगळ्याच्याच जीवनात येतात. मान येतात, अपमानाचे प्रसंग येतात, मानाचे प्रसंग येतात, टीकेचे प्रसंग येतात, कौतुकाचे प्रसंग येतात, गौरवाचे गौरवाच्या गौरवाचे प्रसंग येतात. तर ह्या सगळ्याकडे पाहिलं पाहिजे. मला आता नाण्याची एकच बाजू मी स्वीकारतो, दुसरी बाजू स्वीकारू शकत नाही म्हणणं म्हणजे हे जगणंच नाकारणं आहे. हे आपण चुकीचाच विचार करणं आहे. नाण्याला दोन बाजू असतातच. जीवनात ह्या सगळ्या गोष्टी असतातच. तर म्हणून अपयश, विजय आणि पराजय येतात आणि जातात. मनाला लावून घ्यायचं नसते. उसळून आलं दुःख तरी कोसळायचं नसतं. आता नातेसंबंधातील काही चुकाचाही माणसाला पश्चाताप होतो. खंत वाटत राहते. काही जण म्हणतात की याच्यासाठी एवढं केलं नसतं तर बरं झालं असतं. काही जण म्हणतात की केलं असतं तर बरं झालं असतं. काही जण म्हणतात तसं बोललो नसतो तर बरं झालं असतं.
आणि मग मग आता काय करायचं? आता आता काय? नेहमी काय करायचं आयुष्यामध्ये? अंधार भरून काढता येत नसतो, फक्त उजेड लावता येतो. लक्षात आलं? सगळ्याच गोष्टी मनासारख्या घडत नसतात. सगळेच आपल्या मुठीत असत नाहीत. हे सगळं जग आपल्या मुठीत ठेवताच येत नाही. आपली मुठीच ठेवली. लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं काही जण नाराज होतात, काही जण खुश राहतात. काही जण आज नाराज आहेत, उद्या खुश होऊ शकतात. काही जण आज खुश आहेत, उद्या तुमच्यावर नाराज होऊ शकतात. तर नातेसंबंधातील या चुकाकडे खंत न बघता त्यातून आता काय बोध घेता येते? आता पहिलं जे चुकीचं बोलला असाल, चुकीचं वागला असाल तर संशयातून वागला असाल, शिवाय कशातून तरी वागला असाल. तर यातून आता तसं वागायचं नाही. हा बोध मिळाला, त्या वागण्याची ही एक उपलब्धीच आहे असा विचार करा. जे खूप बदलला रे माणूस तो म्हणतो. तो तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या गोष्टीचंच फळ आहे. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. सगळंच आयतं मिळत नसते ना. अनुभवात अनुभवी समृद्धी आहे, पण अनुभवी काहीतरी घेतेच ना. त्याच्यात अनुभवा शिक्षक आहे म्हणतात. तर शिक्षक ट्युशनची फी घेईल ना. तसं कुठली गोष्ट काही देते तेव्हा काही घेत असते. त्यामुळे काही गोष्टी तुमच्याकडून चुकल्या म्हणून आज तुमच्या जीवनामध्ये सुधारणा झालेली आहे. तर दुसरी गोष्ट माणूस जे खंत बाळगतो ना, खंत बाळगण्याचं कारण अवास्तव अपेक्षा. काही जण अपेक्षाच करत नाहीत. काही जण अवास्तव अपेक्षा करतात. काही जण अपेक्षित अपेक्षा व्यक्त करतात आणि आणि दिया भला, नाही दिया उसकाही भला. अशा पद्धतीने काही जण वागतात. अपेक्षा पूर्ण झाली, झाली नाही झाली, काय हरकत नाही. जितके जेवायला बोलवलं, 100 लोकांना बोलवलं. येतील तेवढे येतील म्हणतात काही. अरे 100 त्याला जर विचारलं, 100 लोकांचा स्वयंपाक करायला, पण 100 येतील काय? येतील तितके येतील. आणि याने बोलवले, आलं नाही तर आलं नाही तर आलं नाही. त्याला काही काम असलं म्हणतात. हां? काही जण म्हणतात, येतील, आलं नाही, की मग दुःख करतात. त्यानं आलं नाही, याचं दुःख बाळगतात, खंत बाळगतात. काही जण म्हणतात, काही नाही, आलं नाही. मग आता त्याला विचारलं, मग हे 75चं आलं, 25चं काय करता? बुंदी ठेवून देतो म्हणला, 8 दिवस खातो म्हणला. आणि ते बाकीचं 25चं जेवाय पुन्हा त्यालाच बोलवतो म्हणला दोस्ता-दोस्तायला. किंवा ज्यांना जेवायला खरंच विसरलो बाबा, चुकलं रे, माझं चुकलं रे, ते राहिलं रे. काय बघ एवढंच होतं, त्याप्रमाणे केलतो. जाऊ दे ये रे, असं म्हणतो. किंवा काही जणांना म्हणलं, "अरे बाबा, तुम्हाला पुरुषालाच आमंत्रण दिलं होतं, आता बायकांना घेऊन या रे." जवळच्या जवळच्याला म्हणतो, "झालं 25 असं खाऊन टाकतात." म्हणलं, बाकीच काय. म्हणजे त्याचा उपाय तेव्हाच करून टाकतात काही माणसं. त्याच्यात काय खंत बाळगत बसत नाही. तर ह्या सगळ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुलना करण्याची सवय जर ज्यांना असते, ती माणसं जास्त खंत बाळगतात. तुलना करणे हे खंत बाळगण्याचं एक मुख्य कारण आहे. त्याच्या जीवनात असं आहे, मजा नाही. त्याला ते भेटलंय, मला भेटलं नाही. त्याला हे भेटत आहे, मला भेटत नाही. त्याला हे भेटू शकते, मला भेटणार नाही. याचे पुढचे चालूच असतात. तर तुलना करण्याची सवय सोडून दिलं पाहिजे. ज्याचं त्याच्यासोबत ज्याचं त्याच्यासोबत. या खंतमधून बाहेर येण्याचा आणखीन काही उपाय मी आपल्यासमोर ठेवेल. ते वर्तमानात जगा. असाल लिव्ह इन प्रेझेंट असं म्हणतात. वर्तमानात जगा. कारण वर्तमानात आपण जगायला लागलो. वर्तमानातील कार्यामध्ये एवढे आपण मग्न झालं पाहिजे, की भूतकाळाविषयी खंत बाळगायला आपल्याला वेळच मिळता कामा नये. यासाठी काय करावं लागेल मग? तुमचं ज्या क्षेत्रातलं अपयश आहे, आता नव्या ध्येयासाठी तुम्हाला नियोजन करावं लागेल. एक संधी गमावली म्हणजे सगळ्याच संधी गमावल्या जातात असं नाही आयुष्यामध्ये.
आणि ती संधी मिळाली म्हणजेच त्या संधीचे सगळेच छानच इफेक्ट, गुडच इफेक्ट असतील असं काही नाही. आता मी विषय काढ म्हणलं ना, एक जण म्हणला की मला मुख्याध्यापक होता आलं नाही याचं खंत वाटतं. मग मग आता काय उपयोग आहे सर? काय निवृत्त झालो म्हणला, काय आता काय उपयोग आहे? मग मी म्हणलो मुख्याध्यापक झाला नाही त्याचे काही नक्की तोटे असतील तुमच्या जीवनात. एखादी वेतनवाढ, पद, माझी म्हणून वगैरे वगैरे काहीतरी फायदे होते म्हणून. पण काही तर मुख्याध्यापक झाला असता तर काही तोटे झाले असते की नाही असं विचारलं. तो म्हणला असा विचारच केला नाही म्हणला मी कधी तोट्याचा. जी गोष्ट आपल्याला मिळाली नाही ना, मिळाली नाही त्याच्यामुळं काय फायदे मिळाले हे लिहून काढा. म्हणजे जी मिळाली नाही याचं जी खंत वाटते ना, त्यातून बाहेर यायला सोपं जातं आणि दुःख कमी होऊन जातं. आता मी विचार करायला लागला. मी सहज विचार चर्चा करू म्हणलं सर आपण. नाही म्हणला मी फॅमिलीसाठी वेळ देऊ शकलो. मला वेळ देता आला नाही. ही खूप मोठी उपलब्धी आहे ना म्हणलं. फॅमिलीसाठी देता आला म्हणला, आरोग्यासाठी वेळ देता आला म्हणला. अजून रिलेशन चांगले राहिले ना म्हणला. हां? मग ते कसं म्हणलं सर? रिलेशन काय म्हणला, जे मुख्याध्यापकाबद्दल त्या माझ्या माझ्या वेळेस स्पर्धेत जो मुख्याध्यापक झाला ना म्हणला, मला धावता आलं नाही त्याला. सगळ्यासोबत त्याचे रिलेशन खराब होऊन गेले म्हणलं. कसं? यानं एकदा रजा दिली नाही की नाराज, त्यानं एकदा रजा दिली नाही की नाराज, तेव्हा कधी त्याला काम सांगलं की त्यानं नाराज, त्याला कधी काम सांगलं की नाराज. असा कोणी नाराजीनं 75-90% नाराज होता म्हणलं त्याच्यावर. मग आता जरा बरं वाटायलंय बघा म्हणलं सर. अरे वाह! बरं, बरं, बरं. म्हणजे रिलेशन चांगले राहिले, तब्येत चांगली झाली, फॅमिलीला वेळ देता आली. हे पायी काहीतरी फायदे आहेतच ना. शिकवण्याचा जो आनंदाचा छंद, आनंद होता, तो आनंद घेता येत आहे. म्हणजे सांगण्याचा हेतू हा आहे, की एखादी गोष्ट मिळाल्यानंतर जे फायदे होतात, तसे त्याचे काही तोटे असतात. जसे जे एखादी गोष्ट मिळाली नाही, याचे काही फायदे असतात, तसे तोटे असतात. एकाला एकदा एक एक मालक, एक नोकर एका प्रवासाला निघाली गोष्ट आहे. मग संध्याकाळ झाली. तिथं सार्वजनिक मंदिर नाही त्या गावात झोपायला आणि गरीब गाव त्यामुळे दुसऱ्याला राहण्याचे असे काही कोणी तेवढं अनोळखी म्हणून काही जणांनी नाकारलं. त्यांना घरी कोणाच्या घरी झोपता आलं नाही. मगच त्याने म्हणलं आता काय करायचं? तर काय नाही, उन्हाळ्याचे दिवस होते. मस्तपैकी त्याच्याकडे चादर, अंतरायला सतरंजी होती दोघाकडे. मग ते खारीत झाले एकानं सांगितलं, "काय त्या खारीमध्ये मस्त झोपा ना," म्हणले, "किती आनंद आहे." मग त्याने मस्त गेले. या ना कधी असं मस्तपैकी बसून नेहमी थोडा श्रीमंत असल्यामुळे घरातच राहायचं ना. कधी तशी त्याला वेळच आली नव्हती. मग म्हणलं असं मातीवर मस्त मऊ केले ते जरा माती व्यवस्थित करून. "अरे, अरे, इथं लय मस्त जागा आहे," म्हणले. आलं मी अशाने त्या सेवकानं तर सांगितलं, की या मातीच्या स्पर्शामुळे आपल्या अनेक आजारापासून सुद्धा मुक्त राहतो म्हणले. बरोबर आहे. मी पण वाचलं होतं म्हणलं ते. त्याच बघा म्हणलं हे चंद्र, हे तारे किती छान आहेत आणि योगायोगानं पौर्णिमेचा दिवस होता. हवेची झुळूक. अरे म्हणलं हे तर छान खूप वाईट वाटलं होतं मला थोडं जागा मिळाली नाही. हे किती आनंददायी आहे म्हटलं. म्हणजे सांगायचा हेतू आहे, जे काही आपल्याला प्राप्त झालंय, त्याच्यामध्ये आनंद शोधणं, त्याच्याविषयी कृतज्ञता बाळगणं, हा या खंतमेतून बाहेर येण्याचा एक मार्ग. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट काही जणाला जी खंत वाटत राहते, की मला जे काही करायचं होतं ते करता आलं. मला हे करायचं होतं पण करता आलं नाही. मला हे बनायचं होतं पण बनता आलं नाही.
मला ह्या यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या, त्या करता आल्या नाही. याची एक खंत बाळगा. आता हे लक्षात ठेवा, भूतकाळ तर परत येता येत नसतो. आता काही अपेक्षा पूर्ण करता येतात काय काही जणांच्या? त्याचा विचार करा आणि ते करत राहायचं. आत्ता काय? आत्ता काय यावर उपाय म्हणजेच खंतचा उपाय आहे. लक्षात. दुसरी महत्वाची गोष्ट की यातून खंत करण्यातून बाहेर येण्यासाठी तुम्हाला योग साधना, ध्यान साधना याच्यामध्ये थोडा वेळ घालावा लागेल. त्यातून तुमची मानसिकता सकारात्मक बनेल. सकारात्मक मानसिकता कशी बनवायची याच्यावर स्वतंत्र बोलणारच आहे. पण त्या नातेसंबंधाबद्दल, नातेसंबंधासोबत संवाद साधा. जे मित्र आहे त्याच्यात त्यांना वेळ द्या. तुमचं एक दिवसाचं टाइम टेबल करा आणि त्या टाइम टेबलनुसार मस्त वेळ घालायचा. म्हणजे त्यानंतर तुमचं मनच तुम्हाला सांगते यानंतर हे करायचं, यानंतर हे. खंत बाळगायला तुम्हाला जागा राहत नाही आणि मग तुम्ही आनंदी राहता. मनमोकळेपणाने बोलणे, मनमोकळे राहणे, जितकं काय करता येईल ते करत राहणे. या सगळ्या गोष्टी तुम्ही जर करायला लागलात तर खंत बाजूतून बाहेर येऊ शकता. तर मित्रो, हा व्हिडिओमध्ये काही गोष्टी राहून गेल्या त्या पुढच्या भागात मी सांगणारच आहे. धन्यवाद.